पॅलेट गन वापरण्याचे आदेश गृहमंत्री अमित शहांचे. पंतप्रधान मोदींनी शहांचा राजीनामा घ्यावा. निवृत्त न्यायमूर्तींद्वारे प्रकरणाचा तपास व्हावा. आंदोलक विद्यार्थ्यांवरील हिंसेप्रकरणी राहुल गांधी आक्रमक. आंदोलक विद्यार्थ्यांवर गोळीबार नाही, गोळीबाराचे आदेश गृहमंत्री नाही अधिकारी देतात. राहुल गांधींकडून बेजबाबदार वक्तव्य. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर. पॅलेट गनच्या वापराचे आदेश शहांनी दिले असल्यास कारवाई व्हावी. अभिजित दिपकेंची मागणी. विद्यार्थ्यांना त्रास देऊ नका, नाहीतर सरकारही बदलू, दिपकेंचा इशारा. लोकसभेत परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभेत पास. राहुल गांधींच्या शहांवरील आरोपांनंतर गदारोळ. माफी मागण्याची सत्ताधाऱ्यांची मागणी, तर मी माफी मागणार नाही, राहुल गांधी ठाम. T20मुळे इंजिनचे नुकसान किंवा मायलेजमध्ये घट झाल्याचा कोणताही पुरावा नाही. व्यापक अभ्यास, चाचण्या आणि तज्ज्ञांच्या सल्लामसलतीनंतरच 20% इथेनॉल मिश्रणाचा कार्यक्रम सुरू. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची लोकसभेत माहिती. 29 ऑगस्टपासून मनोज जरांगेंचं पुन्हा आंदोलन. अंतरवालीत या शेवटच्या आंदोलनाचे साक्षीदार व्हाव. जरांगेंचं आवाहन. 58 लाख प्रमाणपत्र घेतल्याशिवाय आता मागे हटणार नाही, जरांगेंची ठाम भूमिका. ज्यांना कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं. प्रलंबित प्रकरणं कमी. मराठा समाजासाठी जे कुणीच केलं नाही ते महायुतीने केलंय. काही शंका असतील तर संवादातून मार्ग काढू, फडणवीसांचं जरांगेंना आवाहन. उद्या विदर्भात नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, अमरावतीला ऑरेंज अलर्ट जारी, तर मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्राला येलो अलर्ट. एफडीए आयुक्त तुकाराम मुंडेंनी आता शाळांकडे मोर्चा वळवला. शाळांमधील आहारासाठी FSSAI परवाना अनिवार्य. 50 मीटरच्या आवारात जंक फूडवर पूर्णपणे बंदी. नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई होणार, मुंडेंचा इशारा. केवळ खासगी आस्थापनांवर कठोर कारवाई का? एफडीएनं आतापर्यंत किती मंत्र्यांच्या मालकीच्या आस्थापनांवर धाडी टाकल्या? शुक्रवारपर्यंत तपासणी अहवाल सादर करा, मुंबई हायकोर्टाचे निर्देश.